सामन्याला निश्चितपणे बाल गोलंदाजी करत असताना उकळवाडी संघाला तुम्ही बाल बॅटिंग करत असताना ओमसाद दोरचापाडा संघाला पाहाल सलामीची जोडी दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सख्खे भाऊ पॉपिंग क्रीजवरती इंटर होत असताना बाला मिळतात एका साइडना अगदी पाळ गेले तर अर्जुन कालचिडा आणि त्याच्या सोबतीला पालेदार निश्चितपणे या विजय कालचिडा ही जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग ऑर्डरसाठी आणि त्याचबरोबर बॉलिंग एंटर वरती इंटर झाली उकळवाडी टीमचे एक पहिले तेज रफ्तारचे गोलंदाज मुकुंद एंटर झाले आताच्या स्थितीला अगदी बॉलिंग ट्रॅक वरती 3 षटकांची लढत आमचे ऑफिशियल पंच सज्ज होतील सामन्याला सुरुवात पहिलं पिवळचं षटक 30 सर्कलच्या बाहेर मिड विकेटला क्षेत्ररक्षक मिड ऑडला असं क्षेत्ररक्षक जोडलं गेलं आहे आणि सध्याच्या घडीला पहिला चेंडू फेस करत असताना गोलंदाज निश्चित पाहायला गेले तर मुकुंद एंटर झालेत बॉलिंग ट्रॅक वरती अगदी या सेकंड राऊंडची सेकंड मॅच आपण पाहायला मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात मुकुंद सध्याच्या घडला पहिलं षटक टाकत असताना पहिला चेंडू वरती चाबूक शॉट अगदी परफेक्ट टच केलाय परफेक्ट गॅप सिलेक्शन केलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला ठोकलाय बॅटर विजयने चौकार पूर समाचार ठोकला गेला बॅटर विजयच्या बॅटमधून सातत्याने एक चांगला स्ट्रोक या दरम्यान देखील अप्रतिम फटका चेंडूला पाठवले पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतं परंतु मैदानाच्या आतमध्ये टोकमटक बॅटर करावा लागेल कारण या टीमकडे देखील फटकेबाजीला जबाब यावेळा वेगाचा भरपूर समाचार मिड ऑनच्या झोन मध्ये ठोकलाय हा आउट ऑफ दी पार बिग यलगार सिक्सर या पहिल्या ओव्हरचा दमदार फायदा उचलत असताना ओमसाई दोऱ्याचा बडा संघाचे बॅटर्स अर्जुन मैदानाच्या आतमध्ये थांबायला मागणार नाहीये पुन्हा एकदा जसा मिडल बॅट वरती कनेक्शन तसा पाठवलाय मिड विकेट झोनच्या पलीकडे लांबच लांब हवाई हल्ला 6 निश्चितपणे विजय हा फलंदाज पाहायला मिळेल पहिला चेंडू शॉर्ट पिच बॉल ओव्हर पिच फटका परफेक्ट टायमिंग केला चेंडूला पाठवलंय पुन्हा एकदा आकाशाच्या अगदी भेदत सीमारेषेच्या पलीकडे 6 धावा आणि दाफलकावरती 29 धावा लगावल्या जातात पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल अगदी पुन्हा एकदा फायदा उचललाय एक्स्ट्रा कव्हरला पुन्हा एकदा भेदलाय मैदानाच्या आतमध्ये चौफेर बाजूला फटके फक्त चौकार षटकार पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात निश्चितपणे या अलोट प्रेक्षक वर्गाची गर्दी देखील आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मुख्य मान्यवरांची अतिथी अगदी देखील आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा बाहेर झाले एक्स्ट्रा कव्हरला फटका एक्झिक्यूट केलाय पुन्हा एकदा चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि निश्चित या चौकाराच्या मदतीने 37 धावा दाफलकावरती लगावल्या जात आहेत या दरम्यान टाकलेला बॉल मिस्टामिंग चेंडू हवेत बॅटच्या बॉटमला संपर्क टिपला जाईल या दरम्यान एक महत्त्वपूर्ण विकेट आणि सध्याच्या घडीला फलंदाज बाद सध्याच्या घडीला आलाय 6 षटकार पुन्हा एकदा रघुनाथ सज्ज झालेत बॉलिंग ट्रॅक वरती स्टाकरीला अर्जुन फुल टॉस बॉल पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट सक्सेसफुल पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या बाहेर आलाय पुन्हा एकदा एक धमाका ब्लास्ट 6 धावा तर जास्तीत जास्त बनवावा लागतील कारण पहिल्या मॅच मध्ये अवकालवाडी टीमने देखील चांगला क्रिकेट दाखवला होता पुन्हा एकदा डीप मिड ऑफला फटका ट्रॅव्हल केला क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत एक सिंगल कंप्लीट दुसरीचा प्रयत्न 2 धावा तिसरीचा प्रयत्न आणि सध्याच्या घडीला डायरेक्ट हिट आताच्या घडीला फलंदाज बाद परफेक्ट दुसरा झटका बॅटिंग करत असताना दोऱ्याचा बडा संघाला शेवटचा बॉल तुम्हाला पाहायला मिळेल
शॉर्ट पिच बॉल पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड फटका आपण पाहताय अगदी मिड विकेट झोन मध्ये क्षेत्ररक्षक बैल पाहायला मिळत आहे. 2चा कॉलिंग झालं, 2 धाबा कंप्लीट केला गेला. तिसरीचा प्रयत्न आताच्या घडीला सक्सेस ठरेल का? आणि आताच्या घडीला 2 रन्स फलंदाज बाद. पहिला 17 होईल समाप्त. पहिल्या 17 मध्ये लगावल्यात ओमसाई दोऱ्याचा बडा संघानं तब्बल 58 आणि 59 धावांचा चेसिंग करत असताना तुम्ही पाहाल निश्चितपणे या अवकलवाडी क्रिकेट संघाला आणि नुकतंच सन्माननीय आदरणीय गुरुनाथजी बांगरा यांचं शुभागमन होतं. या स्टेडियमचे निश्चित 6 धावा आपल्याला कबड्डी आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चित डेड सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक लगावले गेलेत. मिड ऑफ मिड ऑन यावेळेला फटका प्रतिम पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. फक्त बनतील प्रेक्षक फिल्डर के मस्तक पर दस्तक मिळतील 4 आणि सध्याच्या घडीला आता बदल होईल दापलकावरती अवकलवाडी क्रिकेट संघाचा. त्याचबरोबर तमाम लाडक्या प्रेक्षक वर्गाचं करूया याच दरम्यान या मॅचच्या दरम्यान हार्दिक शुभ स्वागत. 12 चेंडू 48 ची गरज प्रति षटक 24.00 ची धावगती गाठत असताना टीम अवकलवाडी संघाचा पार्टनर सध्याच्या घडीला ब्लास्ट करण्याचा प्रयत्न करत होते. अनसक्सेस ठरलेत. आताच्या घडीला ब्रेक थ्रो पहिला झटका बॅटिंग करत असताना टीम अवकलवाडी क्रिकेट संघाला स्कोर कार्ड वरती 11 वरती 1 बॅटर परतलाय. निश्चित बाक टू दी दगावच्या पाठीना या दरम्यान टाकलेला बॉल स्टाकरला बॅटर पाहायला गेले तर निश्चितपणे या महेशला तुम्ही पाहता हेलिकॉप्टर उडवायचा होता. हवं तसं कनेक्शन साधलं नाहीये आणि सध्याच्या घडीला अगदी डॉट बॉलचं कॉमिशन आपल्याला पाहायला मिळतं. या मॅच मध्ये जर विजय मिळवायचा असेल बॅटिंग करणाऱ्या अवकलवाडी टीमला तर आताच्या घडीला येणाऱ्या प्रति बॉल वरती हल्ला 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 बोल करावा लागेल. या दरम्यान पुन्हा एकदा वेगाचा स्वार आपण पाहताय. पुन्हा एकदा बीट केलं बॅटरला. आताच्या घडीला मॅच मध्ये पूर्णपणे दबाव निर्माण करत असताना ओमसाई दोरेचा बडा क्रिकेट संघ पाहायला मिळतोय. जिंकेल तो मात्र निश्चित या अगदी या दुसऱ्या दिवसातील शेवटच्या मॅच मध्ये प्रवेश करत असताना पाहायला मिळेल. या दरम्यान टाकलेला बॉल लॉफ्टेड इट सक्सेसफुल फ्लॅटिंग आणि कार्ड क्रॅकिंग 6 चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकलाय 6. आणि याच फटक्यांची फार आतुरता पाहायला मिळते टीम अवकलवाडी संघाच्या दाफलकाला करणार. आताच्या घडला 8 बॉल विजयासाठी 42. येणाऱ्या 2 चेंडूवरती 2 षटकार कंपल्सरी लगावावे लागतील. गोलंदाज अर्जुन राईट आर्म राऊंड द विकेट फुल टॉस बॉल पुन्हा एकदा हलक्यात पुश केला तर डेड सर्कल आतमध्ये चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. फेक चांगली पाहायला मिळते. आताच्या घडीला एकच रन स्ट्राईक रोटे स्टाकरला एंटर झाली. बॅट्समन जो फलंदाज सलामीला दाखल झाला होता या मैदानावरती हे 59 धावांचा चेसिंग करण्यासाठी तोच सचिन स्टाकरला दाखल झालाय. 7 बॉल 41 धावांची गरज. 7 बॉल 41 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. जवळपास पालत गेले तर थोडस संकट पाहायला मिळतं बीजापासून टीम अवकलवाडी संघावरती कारण आताच्या घडीला सामना जाऊन पोहोचेल. 6 बॉल 41 धावांचं गरज बॅटिंग करत असताना अवकलवाडी क्रिकेट संघाला जवळपास पाहिलं तर 6 बॉल 6 सिक्सर जरी आले तरी सुद्धा मॅच जाऊ शकणार नाहीये. परंतु क्रिकेट आहे अनिश्चिततेचं भरलेलं खेळ म्हणजे टेनिस क्रिकेट आणि सध्याच्या घडीला चमत्कार घडला. वारंवार नो बॉल आली तर निश्चित हे समीकरण देखील चेंज होऊ शकतं असं म्हणायला हरकत नाहीये कारण 7 चेंडू 41 धावांची गरज बॉलिंग ट्रॅक वरती एंटर झाली. गोलंदाज नितीन
नितीन एंटर झालेत आताच्या घडीला बॉलिंग इंटरवरती आणि 6 बॉल 41 धावांचं समीकरण. या दरम्यान टाकलेला बॉल परफेक्ट अगदी लेंथ वरती पिक केल्या बॉलला लँडिंग सक्सेसफुल परफेक्ट सतिक यॉर्कर डॉट बॉलचं व्हेरिएशन. डॉट बॉल सातत्यानं टाकली गेली या मॅच मध्ये आणि त्यानंतर पूर्णपणे बॅकफूट मध्ये ढकललं गेलं बॅटिंग करणाऱ्या उकलवाडी टीमच्या फलंदाजाला आणि तिथून मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं वर्चस्वात राहिलेला क्रिकेट संघ ओमसाई दोरेचा बडा संघ पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अगदी पाहिलं तर वारंवार दुसरा चेंडू सलगचा बीट केलाय. पुन्हा एकदा डॉट बॉल. नेक्स्ट मॅच तुम्ही पाहिला सावरोली बस संघ त्यांच्या विरोधात पाहिलं तर नेवाडी संघ या दोन टीमच्या दरम्यान एक धमाकेदार मॅच एका बाजूला या सामन्यामध्ये पूर्णपणे विजयाच्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचलाय सातत्यानं ओमसाई दोरेचा बडा क्रिकेट संघ. कारण पुन्हा एकदा टिपला जाईल आणि फलंदाज पुन्हा एकदा सप्लाय खेळ बॅक टू दी डगआउट. हा मात्र ओमसाई दोरेचा बडा संघाच्या मुठीमध्ये जात असताना पाहायला मिळतो. कारण आताच्या स्थितीला फक्त आणि फक्त उर्वरित 2 चेंडू शिल्लक पाहायला मिळत आहेत आणि अगदी विचार केला तर विजयासाठी 41 धावांची गरज. या दरम्यान टाकलेला बॉल जवळपास विजय निश्चित कार्य केला गेलाय ओमसाई दोरेचा बडा संघानं आणि निश्चित एका बॉलचा खेळ शिल्लक पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच सावरोली विपक्षात तुम्ही पाहाल नेवाडी संघ 2 बल्लाडे क्रिकेट संघ त्यांच्या विरोधात केला गेला टॉस. फर्स्ट टॉस जिंकलाय सावरोली टीमनं. फर्स्ट पाहिलं तर क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि बॅटिंग साठी इन्व्हाइट केलं नेवाडी टीमला आणि निश्चित पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील ओमसाई दोरेचा बडा संघ. आणि त्याचबरोबर जाऊया